आहे मारुती अवतार, काही नाही अणु मात्र हे संशयासी फार. सुंदरकांड आपण बघत आहोत. आज 5वा दिवस, दुसऱ्या वर्तनाचा 5वा दिवस. नोकरीसाठी चपखल अशी उपासना आहे आणि यासाठी जी नावं आपली 11 आहेत दोन्ही ह्याची, त्या दोन्ही आठवड्याच्या लोकांसाठी आपली ही उपासना सुरू आहे. आता नवीन 3रं आवर्तन हे मंगळवारी सुरू होणार आहे. तर आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायचं आहे, जास्तीत जास्त लोकांसाठी आपल्याला काम करायचं आहे. आणि आठवड्याची फक्त मानधन आहे, फक्त आठवड्याचं 501 रुपये. तेव्हा आपण या माझ्या उपक्रमास जोडले जा आणि आपल्याला नक्की त्याचा खूप फायदा होईल. असं मारुतीरायाच्या कृपेने आपल्याला चांगली नोकरी मिळेल. आपल्याला थोडा उशीर लागला तर का उशीर लागला आहे कारण मारुतीरायाला तुम्हाला चांगलं द्यायचं आहे. गडबडीत त्यांना तुम्हाला काहीतरी हलकं किंवा कमी दर्जाचं द्यायचं नाही आहे, म्हणून थोडासा उशीर झाला आहे असं समजा. पण नकारात्मक विचार करू नका, सकारात्मक वाक्य लिहा आणि आपलं कार्य सफल करून घ्या. श्रीराम समर्थ. आता 5वा सर्गात आपण बघणार आहोत. आपण हे सगळं वाचन जे करतोय ते तुमच्यापर्यंत पोचावं की 4 वाक्य तरी तुम्हाला सुंदरकांडमध्ये काय सांगितलं आहे. अमृताताई आमच्यासाठी रोज काय वाचतात, ही 4 वाक्य ही ह्याची ओळख तुमच्यापर्यंत पोचावी म्हणून मी यूट्यूबला हे रोज एक सर्ग टाकते. सर्ग मोठा असेल तर निम्मा करते, थोडा 5-7 मिनिटाचा करते आणि 2 भागात विभागणी करते. हनुमंताने आकाशात पाहिले तेव्हा त्याला चांदण्यांच्या समुदायात चंद्र फार शोभायमान दिसला. गोशाळेत गायींच्या कळपात एखादा बैल मस्त डोलत असताना जसा शोभला असताना तसा तो चंद्र वैभवशाली दिसत होता. तो शीतल किरणांचा चंद्र जगाचा ताप दूर करत होता, सागराला भरती आणतो, सर्वांना रात्री दिसत होता. तो शीतल उगवल्यावर आकाशात वरवर चढतो असे दृश्य दिसते, जे वैभव पृथ्वीवर मंदार पर्वताला असते, जो वैभव महासागराच्या पाण्यात दिसते, जलाशयात कमळावर दिसते, तसे वैभव आकाशात चंद्राचे दिसत होते. चांदीच्या पिंजऱ्यात शुभ्र हंस दिसावा, गुहेत सिंह शोभावा, हत्तीवर वीर पुरुष शोभावा, त्याप्रमाणे आकाशात चंद्र शोभत होता. जसा तीक्ष्ण शिंगांचा बैल ऐटीत दिसतो, जसा उंच शिखरांचा हिमालय शोभून दिसतो, दातांना सोने मढविल्यावर मस्त हत्ती जसा दिसतो, तसा हरिण शृंगाची खूण असणारा चंद्र शोभत होता. त्या चंद्राचे वैभव काय वर्णावे. तेथे पाणी बर्फ याचा खेळ नाही, सूर्यकिरणांमुळे अंधारही नाही. प्रकाश रूप लक्ष्मीचे जो आश्रयस्थान आहे व त्यामुळे तो काळा असून शुभ्र दिसतो, तो चंद्र हनुमंताने पाहिला. चंद्राचं किती सुंदर वर्णन हनुमंताने केलंय. गुहेच्या बाहेर येऊन शिलातलावर ऐटीत बसलेला सिंह अगदी वेधक दिसतो. मोठा हत्ती अरण्यात जसा ऐटीत दिसतो, राज्य प्राप्त झालेला राजा जसा शोभून दिसतो, त्याचप्रमाणे शुभ्र चांदणे असणारा चंद्र शोभून दिसत होता. प्रदोष समय असा दिसत होता. चंद्रोदयामुळे अंधार कमी झालेला होता. सायंकाळमुळे राक्षसाची मांस भोजनाची भूक वाढली होती. रमणीचे पतीबरोबरचे खोटे प्रणय कलह संपले असता तो प्रदोष काल प्राप्त झाला होता. वीणेचे सुखप्रद स्वर ऐकू येत होते. साधी स्त्रिया पतीसह शयन करण्याच्या तयारीत होत्या. भयंकर स्वभावाचे राक्षस हिंडायला निघत होते. हनुमंताला तेथे अनेक घरे दिसली. मदमस्त राक्षस दिसले. कित्येक दारू पीत होते. कित्येक घरांच्या आवारात घोडे, रथ, उत्तम आसनाने सामान व शस्त्र त्याला दिसले. राक्षस एकमेकांशी संवाद करीत होते, भुजा दाखवित होते, लठ्ठालठ्ठीही करीत होते.
दारूच्या नशेत बडबडत होते. ते राक्षस उन्मत्तपणे आपली छाती पिटीत होते. पत्नीच्या खांद्यावर हात ठेवीत होते. काही राक्षस चित्रे काढत बसले होते, तर काही राक्षस आपले धनुष्य आकर्ण दोरी ताणून पाहत होते. हनुमंताने हेही पाहिले की काही स्त्रिया आपल्या अंगाला चंदनाची उटी लावित होत्या. एक स्त्री तेथेच निद्रावश झाली. तिसरी सर्वांग सुंदरी ललना काही कारणाने हसत आहे व काही स्त्रिया कामवासनेने पीडित होऊन आळोखे पिळोखे देत आहेत. दीर्घ श्वास टाकीत आहेत. चित्कार करणारे हत्ती, दीर्घ श्वास टाकणारे वीर, श्रेष्ठ सभासद राक्षस, यामुळे ती लंकापुरी सर्पयुक्त सरोवराप्रमाणे भासत होती. गुणांनी संपन्न तेजस्वी सद्गुणानुसार प्रत्यक्ष आचरण करणारे होते. त्यांना पाहून हनुमंतांना बरे वाटले. त्याला तेथे काही कुरूप राक्षसही दिसले. सद्भावपूर्ण सुंदर रूपवती राक्षस स्त्रिया त्याने पाहिल्या. त्या मद्यपानप्रेमी पतिप्रेमी होत्या. त्या चांदण्यासारख्या चमकत होत्या. रूपाने प्रकाशदायिनी अशा स्त्रियाही त्यांनी पाहिल्या. त्या लज्जाशील स्त्रिया पतीच्या आलिंगनात बद्ध होत होत्या. फार सुखी दिसत होत्या. दुसऱ्या कित्येक जणी महालाच्या गच्चीवरून पतीसेवेत मग्न होत्या. धार्मिक व पती वरील प्रीतियुक्त अशा स्त्रियाही त्याने पाहिल्या. कित्येक स्त्रिया सुवर्णाप्रमाणे तेजस्वी दिसत होत्या. त्यानंतर सूक्ष्म रूपाने हिंडताना त्याने कित्येक घरात प्रवेश केला. त्याने पती मिलनाचे प्रसन्न झालेल्या स्त्रिया व त्यांचे पती पाहिले. त्या स्त्रियांनी पुष्पशृंगार केला होता, त्यामुळे त्या अधिक खुलून दिसत होत्या. सुंदर अपांग नेत्रकटाक्ष टाकणाऱ्या व सुंदर दागदागिने ज्यांच्या शरीरावर शोभत आहेत अशाही स्त्रिया त्यांनी पाहिल्या. सीता दिसली नाही, जी ईश्वरी संकल्पाच्या नियुक्त धर्ममार्गाने चालणाऱ्या जनक राजाची कन्या, जिच्या अस्तित्वानेच परधर्म व ऐश्वर्यांची वृद्धी होते, जिचे रूप त्रैलोक्यात अद्वितीय आहे, जी लतेसारखी कोमल होती, ती सीता मात्र तेथे त्याला दिसली नाही. सनातन धर्म पाळणारी, रामामध्येच लीन असणारी, चित्तवृत्ती स्थिर करणारी, रामाशी नितांत प्रीती असणारी, पतीच्या मनात जिचे ध्यान चालले आहे अशी जी सर्व स्त्रियांपेक्षा वेगळी अशी सीता त्याला दिसली नाही. पतिविरहाने जिचे हृदय अत्यंत व्यथित होते, जिच्या नेत्रातून सतत आसवे ढळत आहे व रामासह निवास करताना जिच्या कंठात बहुमूल्य पदक होते, जिचा स्वर मधुर होता, नेत्राच्या पापण्या सुंदर होत्या व वनात नृत्य करणाऱ्या मयुरीप्रमाणे जी मनोहर होती, ती सीता त्याला दिसली नाही. सर्व पाहण्यामागं हनुमंतांची एकच आहे की तो सीतामाईचा शोध घेत होता. आणि मेघांनी आच्छादित व थोडीशी दिसणारी चंद्रकोर जशी मनमोहक दिसावी तशी जी मोहक होती, इतकेच काय, जखम झालेल्या ठिकाणी रक्तवर्ण जशी रेषा दिसते तशी ती तेजस्वी व वायूने दूर उडवलेल्या मेघखंडाप्रमाणे अशोकवनात पीडित अवस्थेत होती. ती सीता त्याला दिसली नाही. जे श्रेष्ठ वक्ता श्रीरामचंद्राची पत्नी सीता पुष्कळ ठिकाणी पुष्कळ काळ शोधणी जेव्हा सापडली नाही, तेव्हा हनुमंत फार दुःखी झाला. त्याला फार चिंता वाटू लागली. अशा प्रकारे येथे वाल्मिकी रचित आर्ष रामायणाचा सुंदरकांडाचा 5वा भाग समाप्त झाला. आणि आपण सुंदरकांडावर आपण हनुमान चालीसा 3 वेळा रोज म्हणत आहोत. ती मोफत आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये.